नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। तर महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता असाही दावा। अशी निर्लज्ज व्यक्ती पाहिली नाही। आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये। ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले। शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस, महाजन आणि शेलार यांना अटक करण्याचा डाव होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलाखतीत गौप्यस्फोट। मला संपवण्यासाठी वाहनांमध्ये ड्रग्ज ठेवण्याचा कट होता। खोट्या गुन्ह्यात अडकवून मला मुक्का लावला। गिरीश महाजनांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। बरोबर आहे, हे तर मी नाही सांगत। हे जे रेकॉर्डिंग समोर आलं, जे विधानसभेमध्ये देवेंद्रजींनी दाखवलं, आपल्याला दाखवलं चॅनलवर की कशा पद्धतीने गिरीश महाजनला संपवा, गिरीश महाजन संपले म्हणजे मग देवेंद्र फडणवीस संपतात, देवेंद्र फडणवीस संपले म्हणजे भाजप संपते। भाजप शिंदेंना तुरुंगात टाकणार होते। आज जेलबारी टळली, पण उद्या टळणार नाही। शिंदे अजितदादा रेटून खोटं बोलत आहेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना। शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय। त्यानुसार अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायत। मी जे बोललो ते खरं आहे, अजून बोलायचं पण बाकी आहे, पण ते ब्रेक के बाद मुख्यमंत्र्यांचं शिर्डीत वक्तव्य। बिलकुल मी जे बोललोय ते खरं आहे। आणखी बरंचसं खरं आहे ते नंतरच्या ह्याच्यात येईल। ब्रेक के बाद खूप काय आहे। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा काँग्रेसनं म्हटलं होतं। याचा अर्थ ज्यांची जास्त लेकरं त्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटतील। मोदींच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलंय। काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणतात, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल। काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल। अहो, मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतोय। हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे। अमरावतीतील सभेत शरद पवारांचा मोदींवर निशाणा। संविधानावर संकट येण्याची शक्यता। अमरावतीच्या सभेत पवारांचं हे वक्तव्य। दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही। रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतं आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन।